गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आता झाले मॉर्निंग आणि मी चालले कृषिकाला बस स्टॉपवर घ्यायला, कारण ती मला घ्यायला येते आहे. आम्ही चाललोय आज सायंकाळी सायंकाळच्याच ट्रेनने आम्ही नागपूरला निघणार आहोत. चला तर तिला पिक करायला जाऊया. तुम्हाला पण सोबत घेऊन चालते. येताना मस्त नाश्ता पण सोबतच घेऊन येऊ, कारण आज प्रीतमला खायचं आहे इडली वडे. म्हणजे ते तर मी घरीही बनवू शकत होती, पण आज पॉसिबल झालं नाही. आता सडनली त्याला खायचं आहे, वेळेवर ते काही जमत नाही. त्यामुळे आता मी पटकन रेडी तसं मी झालीच आहे. नॉर्मल घरचेच कपडे घालून चालली आहे आणि टू व्हीलरनी घ्यायला चालली. आज प्रीतम नाही येणार आहे, कारण अव्यू झोपलाय आणि अव्यूची झोप नाही झाली तो भरपूर चिडचिड करतो. म्हणून मी पटकन जाते, टू व्हीलरवर तिला घेऊन येते, कारण तिचं सामान वगैरे पण काहीच नाही आहे. आणि आजच इव्हिनिंगला आम्हाला लगेच निघायचं, त्यामुळे ती काही घेऊन पण नाही आली आहे. चला तर तुम्हाला पण घेऊन चालते, आपण तिला पिक करूया. बाहेरचं वेदर खूपच मस्त होतं आणि मॉर्निंगला जेव्हा कधी मी बाहेर निघते ना, तर मला एक वेगळीच फ्रेशनेस फील होते. आय थिंक तुम्हाला पण होतच असेल जर सकाळी सकाळी तुम्ही नेहमीच बाहेर वगैरे निघत असाल. चला तर मी पण निघाली आहे कृषिकाला पिक करायसाठी. बाहेरचा वेदर बघून खूप मस्त वाटत होता आणि गाडी चालवण्यात वेगळीच एक स्फूर्तता येते जेव्हा कधी मी बाहेर मॉर्निंगला अशी निघते. तिला पिक करून झाल्या त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघतानाच मस्त एरोप्लेन दिसला आणि त्याचबरोबर प्रॅक्टिसिंग एरोप्लेन्ससुद्धा दिसत होते. घरी जातानाच नाश्ता पण घेऊन जायचा आधीच डिसाईड करून ठेवलं होतं, त्यामुळे नाश्ता घ्यायला आली. नाश्त्यामध्ये मी आज वडे आणि इडलीच घेतले होते. प्रीतमला मुंगवडा हवा होता, पण तिथे अनफॉर्च्युनेटली आम्हाला मिळाला नाही. मुंगवडा अवेलेबल असतो, जो की प्रीतमला खूप आवडतो. तो फक्त सॅटर्डे संडे असतो, त्यात पण ते लोक 8 ते 10 वाजेपर्यंतच बनवतात आणि ते लगेच विकल्यासुद्धा जाते. त्यामुळे आम्हाला नेहमीच मिळत नाही, पण कधीतरी लवकर जाऊन त्याला सरप्राईज नक्कीच करेल. घरी आल्यानंतर या फ्लॅटमध्ये कृषिका पहिल्यांदाच येणार होती. म्हणजे या सोसायटीमध्ये ती यापूर्वी आली होती, पण तेव्हा आम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होतो. पण या फ्लॅटमध्ये ती पहिल्यांदाच येणार होती, तर ती पण थोडी एक्सायटेड होती नवीन घर बघायसाठी. म्हणजे घर आमचं नाही आहे, पण राहतोय म्हणून ते सध्या आमचंच होतं. असा बाहेरचा लुक माझ्या घराचा बघून मला फार आनंद होतो. आणि त्याचबरोबर उजव्या साईडला ही जी विंडो आहे ना, इथे सुद्धा थोडंफार काहीतरी डेकोरेटिव्ह करायचा विचार सुरू आहे. ते पण लवकरच करेन आणि तुमच्याशी पण शेअर करेल. घरात एंटर केल्या अयूचे रिॲक्शन्स काहीतरी असे होते की कोण आलंय, आई कोणाला तरी घरी का घेऊन आली असेल असं वगैरे सगळं बघत होता. आणि त्याचबरोबर थोडं तिला इग्नोर सुद्धा करत होता. तसं तर तो मावशीचा खूप लाडाचा आहे, त्याचं ती खूप लाड करते आणि तो सुद्धा तिला खूप भरभरून प्रेम देतो. पण थोडा आल्यानंतर आणि भरपूर दिवसानंतर आल्यानंतर थोडंसं त्याला म्हणजे कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो, थोडं यूज टू व्हायला वेळ लागतो. मी तिला आधीच सांगून ठेवलं होतं थोडा भाव कमी दे, म्हणजे तो तुझ्या जवळ येईल. चला असो. आता बघा दोघांची मस्त गट्टीपट्टी झाली आहे, कारण तिने त्याला कोकोमेलन लावलं म्हणजे विचारायची गरजच नाही. जो कोणी त्याला कोकोमेलन लावून देईन तो त्याचा एकदम जवळचा मित्र होऊन जातो. कधीतरी मी पण लावून देते, पण माझं लावणं त्याच्यासाठी खूप रेअर असतं. म्हणजे खूपच रेअर असतं, कारण कोकोमेलन लावला ना टीव्हीच्या अगदी जवळ जाऊन तो बघतो, जे की खरंच त्याच्या आईसाठी आणि सध्या त्याच्यासाठी बिलकुल पण बरोबर नाही आहे. 2 वर्षापर्यंत ट्राय करणार आहे. कोकोमेलन जेवढं कमी बघता येईल तेवढं कमी बघवायचं, कारण त्यात भरपूर हाय ग्राफिक्स असतात, जे की मुलांच्या आईसाठी ऑनेस्टली बिलकुल पण चांगलं नाही. त्यानंतर इडली अव्यूला आवडतेच, पण त्याला बाहेरची इडली खाण्यात एवढा इंटरेस्ट काय येत नाही मला कळतच नाही. जेव्हा की घरपेक्षा बाहेरची एकदमच मस्त सॉफ्ट असते, पण तरीसुद्धा त्याला बाहेरची इडली एवढी काही खास आवडत नाही. पण तरीसुद्धा त्यांनी 1 ते 1.5 इडली खाल्ली. म्हटलं चला असू द्या, नाश्त्यासाठी तरी सफिशियंट आहे. त्यानंतर मी, कृषिका आणि प्रीतम आम्ही तिघं सुद्धा नाश्ता करायला बसलो. आज थोडा जास्तीच नाश्ता घेऊन आली होती, कारण स्वयंपाकाला थोडा उशीर होणार होता. पण तरीसुद्धा सगळ्यांनी काहीच एवढा नाश्ता केला नाही. अर्धा नाश्ता जसाच्या तसाच उरला होता. असो, पुढे मी खाऊनच घेणार, काही हरकत नाही. त्याचबरोबर इथे मम्मीचा फोन आला होता की कृषिका सुखरूपी पोहोचली की नाही. थोडंसं झालं होतं की थोडी पुढे उतरली होती, थोडं तिला मला शोधावं लागलं. थोडंसं ड्रॉप लोकेशन ड्रायव्हरकडनं मिसमॅच झालं की काही कळालं नाही, पण असो व्यवस्थित आली ती घरी. पटापट आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि त्याचबरोबर आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. आणि तेवढ्यातच माझ्या मम्मीचा सुद्धा व्हिडिओ कॉल आला होता. तिच्याशी पण थोडंफार बोलणं सुरू होतं की काय घेऊन यायचं काय नाही वगैरे. तसं तर एकदम शॉर्ट नोटीसवर हा प्लॅन झाला होता. आणि आता कृषिका आली आणि आजच इव्हिनिंगला आम्हाला परत नागपूरसाठी सुद्धा निघायचं होतं, कारण तिचे क्लासेस वगैरे असतात. आणि मला बिलकुल पण इच्छा नव्हती की माझ्यामुळे तिचा एक सुद्धा क्लास मिस व्हावा, पण तरीसुद्धा आजचा क्लास मिस झाला. आणि ऑनेस्टली कधीतरी आपण मनापासून काही केलं ना तर ते सुद्धा सक्सेस म्हणजे नेहमीच
होतं, कारण आज तिच्या क्लासला सुट्टीच होती. म्हणजे ते तिला नंतर कळालं. म्हटलं चला बढिया, म्हणजे आपलं कामही झालं आणि तिचा अभ्याससुद्धा अजिबात 1% सुद्धा मिस नाही झाला. त्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता. नाश्ता झाल्यानंतर कृषिकाने आज झाडू पोछा करून दिला, कारण ती मला बोललीच होती की मी तुझ्या कामाला मदत करेन, पण आपल्याला वेळेच्या खूप आधीच निघायचं, आपली गाडी मिस नको व्हायला. म्हटलं चला असो. आता मला पॅकिंग वगैरे करून घ्यायची होती, पण त्यापूर्वी म्हटलं अवियूला झोपवून देते, म्हणजे त्याची आता झोप झाली तर इव्हिनिंगला तो अजिबात चिडचिड करणार नाही, कारण ट्रॅव्हलिंग तर करायचंच आहे. आणि त्याचबरोबर घरातून निघताना जर त्याला झोप आली तर त्याची फार चिडचिड होईल. पण तो काही झोपायलाच रेडी नव्हता, म्हणजे त्याला फीड घेतल्याशिवाय तर झोप येत नाही. पण मी म्हटलं चला स्वतःहून झोपलं तर असं प्रयत्न करते, पण तरी सुद्धा त्यांनी झोपायला भरपूर वेळ घेतला. म्हणजे कधी कधी असं होतं ना, ज्या गोष्टी शक्य आहे ते सुद्धा अशक्य होऊन जातं, बाळ झोपायलाच रेडी राहत नाही. पण थोडाफार म्हणजे टँट्रम्स त्याचे झाले आणि त्यानंतर तो झोपी गेला. म्हटलं चल आता कृषिका, तेव्हापर्यंत तू पटापट माझी पॅकिंग करायला घे, थोडाफार वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे थोडाफार म्हणजे भरपूर वेळ होता, पण त्याचबरोबर मला स्वयंपाक करून घ्यायचा होता रात्रीच्या टिफिनसाठी, आणि त्याचबरोबर प्रीतमसाठी सुद्धा स्वयंपाक करून ठेवायचा होता. म्हटलं चला असं होईलच सगळं व्यवस्थित. त्यानंतर अवियूची झोप वगैरे झाली, पॅकिंग पण आमची ऑलमोस्ट झाली होती. झोप झाल्यानंतर अवियूला इथे पिठाचा डबा दिसला, ज्यात थोडंच पीठ होतं, ते वॉश करायसाठी ठेवलं होतं. त्याच्याशी त्यांनी मनसोक्त खेळलं छान. आणि मी कधी कधी खेळू देते, ठीक आहे, थोडं वेस्टेज होतं, पण त्याच्या मनाचं पण होतं. त्याचबरोबर आज अवियूसाठी मी शिरा करणार होती डब्यामध्ये. मला असं होतं की जे त्याला आवडतं मी तेच कॅरी करेल, आणि तसंही मी दुधात शिरा करणार होते. तो थोडा हेवी पण होतो, म्हणजे हेवी झाला की थोडं जरी खाल्लं तर मनाला असतं की चल त्याच्या पोटाला आधार आहे. आता तो दूध प्यायला थोडा नखरे करतो, म्हणून मी मोस्ट ऑफ गोष्टी दुधात बनवते की त्याच थ्रू त्या गोष्टी त्याच्या पोटात पण दूध जाईल. त्यानंतर कृषिकांनी मस्त भांडे वगैरे पण क्लीन करून दिले. आणि अवियूसाठी जो मी शिरा बनवला होता ना, तो मला पॅक करून घेऊन जायचं होतं, त्यामुळे मी थोडा आधीच बनवलं की तो थंडासुद्धा व्हायला हवं. आणि जास्त थोडंसं पातळसर ठेवलं की तो एकदम गाढा नको व्हायला, म्हणजे त्याला गिळायला त्रास नको व्हायला, अशा सगळ्या हिशोबाने मी सगळा विचार करून बनवलं होतं. आणि त्याला तो आवडतो, तो खाईल सुद्धा. त्यानंतर पॅकिंग इथे झाली आहे. पप्पांसाठी कोकम घ्यायचं होतं, ते सुद्धा घेतलं आहे. अवियूचे थोडे कपडे घ्यायचे आहेत, पण ते थोडे ओले आहेत. म्हटलं चला अर्धा पाऊण तासात चुकले तर घेऊन घेऊ, अदरवाईज असू देऊ. त्यानंतर हा माझा ड्रेस होता जो मी आज वेअर करणार होती, म्हणजे सिम्पल पॅन्ट आणि टी शर्ट, म्हणजे घरचंच पॅन्ट म्हटलं तरी चालेल, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये ना मला एकदम सिम्पल कपडे खूप आवडतात. त्यानंतर अवियूची इथे खूप जास्त घाई झाली होती जायची. त्याला खूप एक्साइटमेंट होत होती की आपण कुठेतरी चाललो आहे, सामान आहे, मला आईने मस्त रेडी केलं आहे. त्यामुळे तो अति म्हणजे एकदम भयंकर खुश होता. मी जरी इथे तुम्हाला खुश दिसली तरी सुद्धा मनात खूप खूप कश्मकश सुरू होती, कारण प्रीतमला लग्नानंतर मी कधीच असं एकटं सोडून कधीच गेली नव्हती. म्हणजे लिटरली आम्ही सोबत नागपूर जायचो, सोबत यायचो, आणि त्याला सोडून जाणं माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच डिफिकल्ट होतं. पण मी म्हटलं की चला जायचं तर होतंच मला. आणि कृषिका माझ्यासाठी मला घ्यायला सुद्धा आली होती, कारण प्रीतमला सुट्ट्या नव्हत्या आणि त्यातल्या त्यात त्याला ह्या वीकमध्ये वर्क फ्रॉम होम अजिबातच पॉसिबल नव्हतं. आणि मी म्हटलं की फक्त गोकुळाष्टमीला जाण्याऐवजी एक आठवड्या आधी गेलं तर मला रक्षाबंधन सुद्धा मिळेल फेस्टिवल म्हणून मग मी तो डिसिजन घेतला होता की मी जाऊनच येते. आणि ऑलमोस्ट 1 वर्ष झालं होतं मम्मी पप्पाला भेटून, तर असं वाटत होतं खूप की यार मला जायचं आहे. पण खूपदा आम्ही हे प्लॅन कॅन्सल केले, हो म्हटलं नाही म्हटलं, आणि शेवटी मी म्हणजे माझं मन रेडी करून घेतलं होतं मी की मला जायचंच आहे आता. पण प्रीतमचं मन काही रेडी होत नव्हतं, त्याने मला लिटरली नाहीच म्हटलं होतं. आणि म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर ती गोष्ट मला दिसत होती की त्याला मला पाठवायचं नव्हतं, जायचं सोबत, यायचं सोबत असं होतं. आणि त्याने म्हटलं की मी सोडायला पण नाही येऊ शकत. तो येऊ शकत होता पण त्याला नाही सोडायचं होतं, म्हणजे ते बघून त्याला थोडंसं विचित्र वाटलं असतं, म्हणून तो बोलला की नाही नको, तू ऑटो कर किंवा कॅब करून तू जा आणि व्यवस्थित जा आणि व्यवस्थित परत ये. तसं तर त्याचा प्लॅन होता 15 ऑगस्टला आम्हाला तिकडे पिक करायला यायचं आणि मग परत आम्ही 8-15 दिवस राहून परत यायचं. पण आता अवियूचं इंजेक्शनसुद्धा आहे 1.5 वर्षाचं, आणि त्यातल्या त्यात त्याचं थोडंसं ऑफिसचं कामसुद्धा वाढलं आहे आणि तो थोडंफार स्टडीसुद्धा करतो आहे. मग जाण्याने ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो. त्यातल्या त्यात इकडे आल्यानंतर थोडेफार रिलेटिव्सला भेटायची पण गरज भासतेच आपल्याला. त्यामुळे मग प्रीतम बोलला की असू देते, तूच परत ये 17 तारखेला,
तर मग आता काहीतरी रिटर्नला 17ला आम्ही निघणार आहे. चला रिटर्नची नंतर गोष्ट करू, आधी तर आपण आता चाललो आहे ते महत्त्वाचं. त्यानंतर इथे म्हणजे अवयव अख्खा चिपकून होता. प्रीतम जास्ती त्याला असं हक करून होता की यार आता चाललाय, किती दिवसांनी भेटेल माहिती नाही वगैरे. पण चला असं जायचं होतंच मला. आणि कधी कधी असे छोटे मोठे टफ डिसिजन्स आपण घेतले पाहिजे. म्हणजे आपल्या पण मनासारखं होतं. नेहमीच आपण सगळ्यांचाच विचार करतो, कधीतरी आपला स्वतःचा मनाचा पण विचार केलाच पाहिजे. त्यातल्या त्यात अवियूला सुद्धा नवीन लोक दिसतील, नवीन लोकांबरोबर त्याचं बॉन्डिंग होईल, नवीन लोकांबरोबर तो खेळेल, मजा करेल. आणि तुम्हाला पुढच्या व्लॉग्स खूप इंटरेस्टिंग मिळणारच आहे बघायला, कारण त्यात त्याने भयंकर एन्जॉय केला आहे मम्मीकडे. आधी मी माझ्या सासरी गेली होती, तिथे मी 1 दिवस थांबली होती, 1.5 दिवस म्हणता येईल. आणि त्यानंतर मी मम्मीकडे आली, तर तो माझ्या सासरी सखी असते तिच्याशी पण भरपूर खेळला, आजी आजोबांशी खूप खेळला. अख्खं घर भागादौडी त्याची सुरू होती. म्हणजे इतका पळापळी करत होता आणि खूप आनंदी होता तो. ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्याने एवढा काही मला त्रास दिला नाही. ते मी सांगतेच तुम्हाला पुढे की ट्रॅव्हलिंगमध्ये काय झालं, कसं झालं. त्यानंतर चला आता कॅबसुद्धा आली आहे आमची आणि आम्हाला बाय करायची वेळ आली आहे. अवयू तर काही बाय वगैरे करणार नव्हता, माहितीच होतं मला. आता प्रीतम इथे बाय करायला मला म्हणतोय की 15ला भेटू आपण, मी येते. हो नाही करता अजून तरी काही आमचं फायनल झालं नाही की तो 15ला येईल की नाही येईल. पण चला जाऊ द्या, याची फेक स्माईल आपण एक्सेप्ट करू आणि आता आपण आपल्या प्रवासाला निघू. चला आज एक गंमत सांगते. हे जे ड्रायव्हर काका आहेत हे सुद्धा विदर्भाचेच होते आणि यांनी आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे बोलल्या. गोष्टी म्हणण्यापेक्षा ते आम्हाला म्हणत होते की मी सुद्धा अकोल्याचा आहो. आणि त्यानंतर ते आधी तिथे ड्रायव्हिंग करायचे, त्यानंतर ते पुण्यात शिफ्ट झाले आणि इथे आता त्यांच्या 2 गाड्या ओला थ्रू चालतात आणि ते सुद्धा स्वतः एक गाडी चालवतात. आणि त्यातल्या त्यात ते जिथे ते राहतात रावतला, तिथनं ते अख्खं म्हणजे पूर्ण फिरतात. त्यानंतर कधी रात्री होते आणि त्यांची जी गाड्या आहे ना ते 2 शिफ्टमध्ये चालतात, लिटरली डे शिफ्ट नाईट शिफ्टमध्ये. आणि त्यातल्या त्यात ते नागपूर, अकोला, पुणे, मुंबई असे सुद्धा ट्रिप मारतात. त्यांना बघून असं वाटलं यार लिटरली सल्यूट तुम्हाला की तुम्ही एवढी मेहनत घेता. ते 2 पैसे जमवायसाठी आणि 2 पैसे कमवायसाठी ते त्यांच्या फॅमिलीपासून दूर राहतात, एवढी मेहनत घेतात. नो डाऊट सगळा म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही गोष्ट करतच असते. पण जे ड्रायव्हर्स लोक असतात ते इतके थकून जातात, ते कंटिन्यू बसून राहतात, त्यांची मान दुखते, त्यानंतर त्यांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागते, आजूबाजूला गाड्या बघावं लागते. तर कधी असं वाटते यार खरंच म्हणजे लोक खूप मेहनत घेतात आणि यांना यांचे फळसुद्धा मिळायला पाहिजे. तर आपण कमी बार्गेन करायला पाहिजे अशा लोकांसाठी. तसं तर ओलामध्ये वगैरे आपण बुक करतो तर काही बार्गेन होत नाही, बट असो. त्यानंतर प्रवासात जे की मी तुम्हाला मॉर्निंगला दाखवले होतं तोच आमचा रूट होता. तिथे मस्त आम्हाला नर्सरी दिसली जिथे भरपूर सारे फुलं झाडं असतात. आणि याचासुद्धा व्लॉग मी लवकरच शेअर करणार आहे तुमच्याशी, कारण मी सुद्धा माझ्या घरी बाल्कनीमध्ये छोटंसं गार्डन करायचं डिसिजन घेतलं आहे मी आणि प्रीतमनी. ते सुद्धा लवकरच तुमच्याशी शेअर करू आणि ते सुद्धा इथनंच आम्ही घेणार आहे. चला तर आता लवकरच आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. हा बंड गार्डन आम्हाला मध्येच लागतो आणि बंड गार्डन क्रॉस केलं की लगेच रेल्वे स्टेशन. ऑलमोस्ट पोहोचलोच आहे, म्हणजे पोहोचलोच ऑलमोस्ट नाही, आपण पोहोचलोच आहे तिथे. त्यानंतर इथे व्ह्यूला थोडंसं विचित्र वाटत होतं कारण गर्दी भरपूर होती. त्याला असं वाटत होतं आपण कुठे आलो आहे, आपण कुठे चाललो आहे, असं सगळं त्याचं चाललं होतं. म्हणजे वळवळ करत होता, इकडे पुढे बघणं मागे बघणं असं सुरू होतं त्याचं. आणि आमची आज गरीबरथ राहणार होती गाडी, त्यामुळे मी त्याला फुल कपडे घातले होते. तिथे AC सुरू असतो आणि म्हणूनच मी नॉर्मली ट्राय करते की त्याला फुल कपडे घालायचं. एक तर मच्छरांचा प्रॉब्लेम असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी असतं. एकदाची गरमी झाली तर मी त्याला थोडंफार हवा वगैरे याच्याने मारून देते, पण थंडी लागली तर आपण कसं प्रोटेक्ट करायचं. तसं तर ब्लँकेट मी घेतलं आहे, पण कधी ते सुद्धा इनफ नाही होत. म्हणून चला आता तुम्हाला एक छोटंसं टूर देते. हे रेल्वे स्टेशन आहे. आमची ट्रेन 6 नंबरला लागणार होती, त्याच मार्गावर आम्ही निघालो आहे. आणि अशी खूप गर्दी तर होती नाही, फक्त स्टार्टिंगला थोडी गर्दी आम्हाला लागली, त्यानंतर खूप अशी गर्दी होती नाही. यापूर्वीचा इथलाच एक्सपिरियन्स माझा खूप वर्स्ट होता, त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट म्हणजे 4:30ला निघायच्या ऐवजी 4लाच निघालो. भयंकर त्यावेळेस गर्दी होती म्हणून. आता इथे आज तर एवढी काही गर्दी नव्हती आणि त्यातल्या त्यात हे वीकडे होते, त्यामुळे अजिबातच गर्दी आम्हाला काही मिळाली नाही. चला आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो आहे. अवयव पण मस्त बसलाय, त्याला पण नवीन काहीतरी वाटतंय. आज असं झालं ना की त्याला असे खूप मुलं वगैरे भेटले नाही खेळायला, सगळे असे मोठेच लोक होते, त्यामुळे त्याला थोडंसं
असं असतं की आपल्या ट्रेनमध्ये मुलं वगैरे दिसले की तो पण रमतो, त्याला पण छान वाटतं की आपल्यासारखं कोणतरी आहे. पण आज असं काही भेटलं नाही. पण असो, मावशी आणि आईसुद्धा त्याच्यासाठी सफिशियंट आहे मस्ती करायसाठी. आणि आम्ही भरपूर धमाल मस्ती केली. ही दीदी त्याला बाजूची मिळाली होती, जिला बघून तो हसत होता आणि तिच्या लॅपटॉपजवळ जायचा प्रयत्न करत होता. पण आम्हाला थोडं सांभाळावं लागलं, ती तिचं काम करत होती. म्हटलं चला आता आपण इथे आलो आहे आणि हा थोड्या वेळात झोपू शकतो, कारण इव्हिनिंगची वेळ होती. कधी कधी हवा वगैरे लागली की तो झोपून जातो. आता म्हणून म्हटलं चल कृषिका, तू पण त्याला थोडं भरवून दे, म्हणजे हा व्यवस्थित झोपेल. त्यानंतर आमची ट्रेन तिथनं काहीतरी थोडी लेट होती, 17-18 मिनटं लेट होती ट्रेन. पण ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर अवीला जे असं गाड्या रस्ते वगैरे दिसत होते ना बाहेरचं, ते त्याला भरपूर छान वाटत होतं. म्हणजे तुम्ही बघू शकता, तो इतका एक्साइटमेंटनी बघतोय की काय सुरू आहे, काय नाही सुरू आहे, आणि कुठे आलो आहे आपण, काय करतंय आई, आपलं एंटरटेनमेंट करतंय आई, काय करतंय, मला भरवते आहे, बाहेर अशी गाड्या दिसतंय, मोठी ट्रेन दिसतंय. हे सगळं त्याच्यासाठी फारच नवीन होतं. त्यानंतर त्यांनी भरपूर ट्रेनमध्ये पळापळीसुद्धा केली. कधी कृषिकाबरोबर जाऊन यायचा, कधी माझ्याबरोबर जाऊन यायचा, जे की तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये लवकरच बघायला मिळेल. त्यानंतर रात्रीच्या वेळेस झोपला तर होता, पण थोडा त्रास त्याने दिला. रात्री खूपदा उठला, त्याला तेवढी स्पेस झोपायला मिळत नव्हती, त्यामुळे थोडंसं त्याला अनकम्फर्टेबल होत होतं. पण फायनली त्याची जर्नी व्यवस्थित झाली. झोप पण झालीच होती ऑलमोस्ट त्याची. थोड्या उठायचा, मी त्याला जवळ घ्यायची, थोड्या खाली टाकायची, असं कसं बसं करून आम्ही आमचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर म्हणजे रात्रीची वेळ काढली कशी बशी. त्यानंतर तो आता झोपला आणि इथे मस्त सकाळ झाली आहे. कृषिकाची सुद्धा छान झोप झाली आहे. आणि लिटरली मी सांगते माझा एक्सपिरियन्स, मी अजिबात रात्री 1 सेकंडसुद्धा झोपली नव्हती. कारण माझ्या मनात ना सतत एकच भीती होती की माझ्या बाळाला कोणतरी चोरून घेऊन जाईल. आय डोंट नो वाय, पण ती खूपच मोठी माझ्या मनात भीती होती, म्हणून मी अजिबातच झोपली नव्हती. लिटरली त्याचा हात धरून बसली होती, त्याला मध्ये झोपत होती, त्याला जवळ घेत होती, पण मी झोपलीच नाही अजिबात. त्यानंतर अवीची पण मस्त झोप झाली आहे, तो उठला आहे. आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघून जसा आईला खूप आनंद होतो, तसंच त्यालासुद्धा खूप आनंद होत होता, मस्त बघत होता. चला, आम्ही आमच्या नागपूरला पोचलो आहे. आमचंच नागपूर म्हणायचं, कारण इथेच माझं बॉर्न अँड बॉटम आहे. आधीपासून इथे जन्माला आली, त्यानंतर सगळ्या गोष्टी माझ्या नागपूरलाच होत्या. आई बाबा इथे आहे, सासू सासरे इथे आहे, नवरा पण इथलाच आहे. त्यामुळे नागपूर तर नेहमी मनातच राहणार आहे. जरी पुण्यात असलो तरीसुद्धा डोक्यात एक असतं की नागपूरमध्ये आपलं सगळंच आहे. पुण्यात आपण आपलं कर्मभूमी म्हणू शकतो, पण जी धर्मभूमी आहे ती आपली नागपूरच आहे. तसं तर एकच गोष्ट आहे की खूप डिस्टन्स नाही आहे, पण तरीसुद्धा हा जो 12 तासाचा डिस्टन्स आहे ना, हा सुद्धा कधी कधी खूप वाटतो. चला, आम्ही पोचलो आहे. अव्यूसुद्धा मावशीबरोबर मस्त यूज टू झाला होता. तिच्याबरोबर जायचं यायचं, पकडायचं तिला, हे सगळं चाललं होतं. म्हटलं कृषिकाला चल थोडंसं शूट कर, मागे गाडी वगैरे जाते. असं सुद्धा अवयूलासुद्धा हा व्लॉग खूप लक्षात राहील. ही त्याची पहिली ट्रेनची जर्नी होती, जी की खरंच खूप मस्त होती. चला, त्यानंतर दिवसभर काही शूट नाही केलं, भरपूर अशी थकली होती. आणि इव्हिनिंगला ना माझ्या आत्याने आम्हाला जेवायला सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही इथे जेवायला आलो होतो. जेवायला म्हणजे सत्यनारायणची पूजा होती आणि म्हणून आम्ही दर्शनाला सुद्धा इथे आलो होतो. आणि आत्या आणि अव्यूचं बॉन्डिंग बघून खूप छान वाटत होता. म्हणजे तो प्रसाद खात होता, आत्या त्याला भरवत होती. आणि तिचं घर ना नेहमी इतकं नीटनेटकं असतं, म्हणजे खूपच छान. हिच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे, जे की मला सुद्धा छान वाटतं. त्याचबरोबर आम्ही सगळेच इथे आलो होतो, कारण त्याला भेटायचं होतं. आणि ती बोलली आज भाण्याने जेवणसुद्धा होऊन जाईल. अशा प्रकारचा आजचा माझा दिवस गेला आहे. म्हणजे जर्नी झाली, त्यानंतर दिवसभर थोडा आराम, थोडे कामं झाले. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही इथे जेवायला आलो. आणि जेवायला आल्यानंतर अवयव असा मस्त बसला होता ना, खूपच मस्त वाटत होतं. तो आत्यासोबत सुद्धा खूपच यूज टू झाला होता. आणि म्हणजे ती जसं जिथे जात होती तिच्या मागे मागे जायचा, तिला प्रसाद भरवून मागायचा. ते बघून फार फार छान वाटलं. म्हणजे हे जे छोटे छोटे मुवमेंट्स असतात, हे बघून वाटतं खरंच सार्थक झालं आपलं इथे येणं आणि थोडंसं नवऱ्याशी रुठणं. इट्स ओके. चला, माझा व्लॉग इथेच एंड करते. बाय गाय.